तिच्या पतीच्या अकाली निधनानंतर ती एका चमत्कारिक दडपणाखाली असते. काहीशी अबोल, काहीशी शांत असते. गोगलगाईसारखे अंग आकसून घेते, दोन्ही खांद्यावर पदर लपेटून घेते. इकडे तिला समाजाच्या वाईट नजरा टोचतात, तर दुसरीकडे लोकापवाद आणि कलंकाची भीती तेच दाखवतात. चिल्ल्यापिल्यांच्या पोटाची खळगी भरायची असते. सासू सासऱ्यांसकट घराची जबाबदारी उचलायची असते. जे बोलणारे ते घरात कोणी आणून देत नसते. दुसऱ्याला टोचून बोलण्याची समाजाची रीतच असते. खरे तर पंखात तिच्याही प्रचंड क्षमता असते. उंचच उंच भरारी तीही मारू शकते, पण मनातली घालमेल अस्वस्थ करत असते. आता जेव्हा घराचे उत्तरदायित्व तिला दिसते, विस्तवावरची राख झटकून आत्मविश्वासाने ती उठते. हाती शस्त्र घेऊन ती रणरागिणी होते. अशक्य ते सारे शक्य करत पुढे निघते. हिमतीच्या पुढे तिच्याही सारी दुनिया झुकते. हिमतीच्या पुढे तिच्याही सारी दुनिया झुकते.